जय हिंद मित्रांनो आगामी पोलीस भरती संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि यामध्ये नवी मुंबई या ठिकाणी जवळपास 4 ठिकाणी नवीन पोलीस आयुक्तालय होण्याची शक्यता आहे आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती आता समोर आलेली आहे। अगोदर ठाणे जिल्ह्यामधून नवी मुंबई वेगळी झालेली आहे आणि त्याच्यानंतर पोलिसांची संख्या आणखी वाढत चाललेली आहे। तर या माहितीबद्दल संपूर्ण आज आपण माहिती घेणारच आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा मित्रांनो, आताच नुकताच माहिती समोर आलेली आहे। न्यूजपेपर मध्ये बघू शकतात आयुक्तालयांचा विस्तार होत आहे, शासनाकडे प्रस्तावना जात आहेत। आता याच्या अगोदर सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जवळपास 12,000 पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे। यामध्ये 14,000 सुद्धा जागा निघू शकतात पोलिसांची। आणि जर एकंदरीत बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये सध्या तरी आता लोकसंख्येनुसार पोलीस भरली जाणार आहेत आणि त्यानुसार आयुक्तालयांची संख्या सुद्धा वाढणार आहे। आयुक्तालयांचा सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, दिवसेंदिवस वाढलेली लोकसंख्या आणि या लोकसंख्यामुळे आता जर आपण मुंबई परिसरामध्ये बघितलं, मुंबईमध्ये ठाणे जिल्हा येतो, मुंबईमध्ये ठाणे, त्याचं संलग्न नवी मुंबई, पालघर, मीरा भाईंदर असे जे काही ठिकाणं आहेत, लोकसंख्या या ठिकाणी झपाट्याने वाढत असल्यामुळे क्राईम सुद्धा जास्त वाढत आहेत आणि या क्राईम कंट्रोल करण्यासाठीच आता पोलिसांची सुद्धा जास्त पदांची भरती काढणार आहेत। यामध्ये बघा, पोलीस उपायुक्त परिमंडल 1 तयार करतायत, उपायुक्त 2, परिमंडल 3 असे जवळपास 4 भाग नवी मुंबईचे आणखी वाढणार आहेत। शिवाय या ठिकाणी नवी मुंबईमध्ये अनेक नवनवीन प्रोजेक्ट येत आहेत। त्यामध्ये विमानतळ असेल, त्याच्यानंतर विमानतळ एक ठिकाणी नाही तर 2-4 ठिकाणी विमानतळाचा प्रस्तावित आहे आणि या सर्व गोष्टींमुळे काय होणार आहे, पोलिसांची संख्या वाढणार आहे। आता अतिरिक्त पोलिसांचा जवळपास 679 एवढे पोलीस नवी मुंबई यामध्ये वाढणार आहेत। म्हणजे विचार करा तुम्ही, पोलीस भरती ऑलरेडी आपली जी काही 14,000 पदांची आहे त्याच्यामध्ये आणखी भर पडणार आहे। नवीन पोलीस आयुक्तालयांची निर्मितीचं काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे पोलीस भरती आता होणं आहे। आता तुम्हाला तुमच्या माहितीसाठी बघा, पोलीस भरतीची जाहिरात, आता अनेक मुलांना तेच प्रश्न पडलाय की आता जाहिरात पुढच्या महिन्यात येईल का, यावर्षी आम्ही 2 मार्काने राहून गेलो, यावर्षी आम्ही 3 मार्काने राहून गेलो, किंवा काही ना काही कारण असतं, डॉक्युमेंटमुळे म्हणा, कशा कारणामुळे आम्ही बाहेर पडलेलो आहे, तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आम्हाला चान्स भेटू शकतो का, किंवा लवकरात लवकर जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते। बघा, जर आपण बघितलं तर मुंबईचा सुद्धा निकाल लागलेला आहे फायनली, लवकरच त्यांना मेडिकल साठी होणार आहे, डॉक्युमेंट पण होणार आहे आणि त्याचबरोबर या मुंबईमध्ये जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत यांना मार्च महिन्यापर्यंत म्हणजे पुढच्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत हजर सुद्धा करून घेतलं जाणार आहे। आणि त्याच्यानंतर जे 17,000 पदांची पोलीस भरती झाली म्हणजे आता चालू आहे, आता मुंबई सोडलं तर जवळपास सर्वच ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं होतं। जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांची ट्रेनिंग सुद्धा जवळपास संपत आलेली आहे। मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये त्यांचा पास आउट आहे। म्हणजे जे मुलं आता मागची जी काही पावसाळ्यात भरती झाली आणि ज्यामध्ये मुलं सिलेक्शन झालं मुंबई सोडलं, तर इतर ठिकाणचे जवळपास ट्रेनिंग सुद्धा कंप्लीट होत आहे आणि ट्रेनिंग कंप्लीट करून घेतल्यानंतर ट्रेनिंग सेंटर सुद्धा खाली होत आहेत। म्हणजे येणाऱ्या जे काही 17,000 जे काही पदांची, 14,000 निघू द्या, 12,000 निघू द्या, की त्यापेक्षा जास्त निघू द्या, त्या पदासाठी जे काही जाहिरात येणार आहे त्यांच्यासाठी ट्रेनिंग सेंटर सुद्धा रिकामे तुम्हाला भेटणार आहेत। म्हणजे भरती करायला काहीच प्रॉब्लेम नाही। शिवाय महत्वाचं म्हणजे मनुष्यबळाचा एवढा ताण पडतोय, त्यामुळे प्रत्येक पोलीस आयुक्तालयामधून सरकारकडे निवेदन जात आहेत, परिपत्रक जात आहेत की लवकरात लवकर पुढची पोलीस भरती राबवण्यात यावी म्हणून। म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात आता जास्त लांब राहिलेली नाहीये। कधी पण पोलीस भरतीची जाहिरात पुढच्या महिन्यामध्ये कधी पण येऊ शकते, त्यामुळे तयारी चालू ठेवा। लक्षात ठेवा, आता झालं ते झालं, जे काही चुका तुमच्याकडून मागच्या वर्षी झाली असेल ते चुका दुरुस्त करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायला लागून जा। आता पोलीस भरतीच नाही तर जवळपास रेल्वेमध्ये सुद्धा जिथं 32,000 जागा होत्या आता त्या ठिकाणी 95,000 जागा होत आहेत। म्हणजे तुम्हाला जर तुम्ही तयारी करत असाल स्पर्धा परीक्षेसाठी तर तुम्हाला एक गोल्डन चान्स भेटतोय, ते म्हणजे रेल्वेमध्ये। आणि रेल्वेमध्ये जवळपास किती जागा आहेत तर 95,000 पद रेल्वेमध्ये आता भरली जाणार आहे, या ठिकाणी चान्स आहे। त्याच्यानंतर आता भारतीय डाक विभागामध्ये सुद्धा
जवळपास 16 ते 18,000 पद भरली जाणार आहेत। यामध्ये जर मुलांना फक्त 100 रुपये फी आहे परीक्षा फी, महिलांना तर फी पण नाहीये। तुम्ही या डाक गार्ड साठी सुद्धा फॉर्म भरू शकता, त्याची सुद्धा जागा निघालेल्या आहेत। बरोबरच तुम्हाला वनरक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीस विभाग या विभागामध्ये सुद्धा जागा निघणार आहेत। म्हणजे बघा ना, 2025 सुद्धा तुमच्यासाठी एक लकी वर्ष ठरणार आणि या वर्षामध्ये जर तुम्ही पूर्ण ताकद लावली तर 100% तुम्ही यावर्षी कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंट मध्ये लागू शकतात। त्याच्यानंतर महत्वाचं मित्रांनो, पोलीस भरतीची संपूर्ण तयारी कशी करायची, लेखी परीक्षा असेल, मैदानी चाचणी असेल, याबद्दल अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती जवळपास दिलेली आहे। शिपाईला काय करावं लागेल, चालकला काय करायचंय, कारागृह काय करायचंय, SRPF चा काय, कालचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर मला मेसेज करू शकता, तो व्हिडिओ नक्कीच पहा। तुम्हाला पोलीस भरतीची एकंदरीत तयारी कशी केली पाहिजे, कोणकोणत्या घटकासाठी आपण पात्र असतो याबद्दल डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे। तसेच मित्रांनो लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला वनरक्षक, पोलीस भरती, रेल्वे ग्रुप डी या संपूर्ण एक्झामची जर तुम्हाला तयारी करायची असेल, तर हा स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क साधा। ठाणे या जिल्ह्यामध्ये आपली अकॅडमी आहे। आपल्या अकॅडमी मध्ये तुमचं ग्राउंड आणि लेखी परीक्षाची संपूर्ण तयारी कमीत कमी दिवसामध्ये करून घेतली जाईल। आमचा पॅटर्न काय असणार आहे याच्याबद्दल मी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेलीच आहे। ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे, आता ऑनलाईन सुद्धा बॅच सुरू झालेली आहे, लाईव्ह बॅचेस ऑनलाईन सुद्धा सुरू झालेले आहेत। जर तुम्हाला लाईव्ह बॅच चालू करायचं असेल किंवा ऑफलाईन मध्ये करायचं असेल तर या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून घ्या, कारण खूप जागा कमी आहेत। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया। जय हिंद।